आपण एखादी नवीन गोष्ट बनवली आणि त्यानंतर ती सर्वांना आवडते का नाही आवडते, हा किती मोठा प्रश्न असतो ना आपल्याला. तर हॅलो, कशा आहात सगळे? मजेत ना? आज नाश्ता वगैरे तर माझा झालेलाच होता. मला स्वयंपाकाची तयारी करायची होती, त्यामुळे आज स्वयंपाकामध्ये बऱ्याचशा गोष्टी मला बनवायच्या होत्या. हे मला माहिती नव्हतं, हे नंतर माहिती पडलं. जेव्हाही आमच्या घरामध्ये नॉनव्हेज नसतं ना, त्या दिवशी अंशूच्या बाप्पांचं काही पोट भरत नाही बरं का. त्यांना ना असं काही ना काही लागतंच. म्हणजे समजून का तुम्ही एखादी डाळ वगैरे केली ना, त्याचबरोबर त्यांना अंड पाहिजे. नाही तर अंड, तुम्ही बऱ्याच वेळा सांगितलं ना तुम्हाला, ते खरंच आहे की त्यांना रोज जरी अंड दिलं ना तरीही ते बोर होणार नाहीत, असे आहेत ते. त्यामुळे त्यांना त्याच्याबरोबर काही ना काही लागतं, म्हणजे लागणारच. त्यामुळे मग मला ती तयारी तर माझ्या मनाची ठेवावीच लागते की आपल्या एका भाजीवर काहीच होणार नाही, आपल्याला 2-3 गोष्टी तर बनवाव्याच लागतील आज. तेव्हाच होता आजचा दिवस. तर स्वयंपाकाची सुरुवात केलीच होती, तेवढ्यात सिलेंडरसुद्धा संपलेलं होतं आणि मी सिलेंडर बाहेर काढायला गेले, तेवढ्यात एक पालने उडी मारली माझ्या अंगावर. तेवढ्यात अंशूच्या पप्पाने ते लावूनसुद्धा दिलं मला. स्वयंपाकाची तयारी परत मी नवीन नवीन गोष्ट वापरण्याची कोणाला जास्त आवड असते, मला तर खूप जास्त आवड आहे. म्हणजे मला उत्सुकता असते खूप जास्त की कधी मी ती नवीन गोष्ट काढून कधी ती वापरू. ते जाच होतं पोळपाट काढलेलं होतं वापरण्यासाठी, कारण की जुनं पोळपाट ते लाकडाचं होतं. जुनं पोळपाट बाजूला करून नवीनच काढलेलं होतं, ते मी वापरलं. परंतु त्याचा अनुभव थोडा वेगळाच होता माझ्यासाठी, कारण की पोळ्या एवढ्या चिटकत होत्या ना, त्याला भरपूर चिटकत होत्या. तशाच मी पोळ्या केला. मला असं वाटलं चला पहिल्यांदा वापरलं म्हणून तसं होत असेल, चला पुढे पुढे होईल आपल्याला सवय. नवीन नवीन गोष्ट असते म्हणून आपल्याला सवय नसते, म्हणून त्या गोष्टी जर आपल्याला अवघडल्यासारख्या वाटतं तर ठीक आहे, आता होईल मला हळूहळू सवय. आणि चला तर मग आता माझं स्वयंपाकसुद्धा झालेलं होतं. मी अगोदर इकडे अख्खे मसूर होते ना, त्याची भाजी मी इकडे बनवायला घेतली. म्हणजे मी 2-3 वेळेस बनवली, छान झालेली होती, म्हणून म्हटलं चला. आणि रोज रोज भाज्या काय बनवायच्या नाही, ते सुचत पण नाही. आणि ते माझं आमचं असं आहे, ज्या दिवशी नॉनव्हेज नसतं त्या दिवशी मला इतकं टेन्शन असतं भाजींचं, काय सांगू तुम्हाला. खरं सांगू सुचतच नाही, काय भाजी बनवू, हे खातील की नाही, ते आवडेल की नाही असं म्हणून. त्यामुळे मला खूप जास्त वेळ जातो. आज मी काहीच विचार न करता मी मग अख्खे मसूर जे ते भिजून दिले होते, म्हटलं चला त्याची भाजी बनवून टाकते. त्याची भाजी बनवली, म्हटलं थोडेसे बाजूलासुद्धा काढून ठेवले होते, त्याला थोडं तळूनसुद्धा घेतली मी मस्त. सकाळीसुद्धा नाश्त्याला एक भाजी बनवली होती. अशा 3 प्रकारच्या झाल्या ना मग भाज्या. तरीसुद्धा अंशूच्या बाप्पांना काय आवडले आणि त्यांचं असं मत होतं की मला पास्ता बनवून दे आज. म्हटलं मला तर काय पास्ता येत नाही. ते बोललं मग यूट्यूब कशासाठी, ते बघ ना, ते बघितल्यावर तुला येईलच. ते खरं आहे, पण यूट्यूबमध्ये मी तुम्हाला माझा पर्सनल अनुभव सांगते. मी जे रेसिपीज बघते ना, ते अजिबात म्हणजे मी ज्या बघते त्या अजिबात फॉलो करत नाही, वेगळंच काहीतरी बनवून टाकते. म्हणून म्हटलं थोडीशी बघितली मी रेसिपी, परंतु मला नाही आवडली. म्हटलं आपल्याच मनाची काहीतरी बनवूयात, म्हणून मी काय केलं, आधी पास्ता वगैरे उकळून घेतला, कारण की त्याला उकळावं लागते. हे मला माहिती नव्हतं, खरं सांगत तुम्हाला. ते उकळून घेतला, त्यानंतर मस्तपैकी मॅगी मसाला, बघा हां इथं एक चूक झाली माझ्याकडून ना, म्हणजे मी वाचलंच नाही की तो कोणता मसाला आहे म्हणून. मला नंतर कळलं की तो मॅगी मसाला होता. मला पास्ता मसाला पाहिजे होता, पण अंशूच्या पप्पाने मी बोलली, ते बोलली हां म्हणे मला काय एवढं समजलं नाही, मला जे भेटले मी ते घेऊन आलो. मग त्यानंतर फक्त मी तेवढा मसालाच टाकलेला होता, त्यामध्ये दुसरं काही टाकलेलं नव्हतं, कारण की व्हेजीस तर त्यांना आवडत नाही, त्यामुळे मी काय टाकलंच नाही. मग खरं सांगू तर छानच लागलेला होता, परंतु मला फर्स्ट अटेम्प्ट मला पर्सनली नाही एवढा आवडला. नेक्स्ट टाईम करेल ना, पूर्ण प्रॉपर करेल मी. आणि एवढ्यात पाऊससुद्धा सुरू झालेला होता, म्हटलं आता कपडे कुठे टाकू, घरातच पसरून दिले. तर आजसाठी एवढंच होतं. बाय.